रात्रीचे जवळपास 2:30 वाजले होते. कोकणातील थंड हवा, रस्त्यावर शांतता, स्कॉर्पिओ गाडीत बसलेले 8 मित्र. कोणी मोबाईलवर गाणी लावत होतं, कोणी व्हिडिओ शूट करत होतं, तर कोणीतरी म्हणालं, भाऊ ही ट्रीप आयुष्यभर लक्षात राहील. पण त्यांना माहिती नव्हतं की खरंच ही ट्रीप आयुष्यभर लक्षात राहणारी होती. फक्त त्यांच्यासाठीच नाही, तर त्यांच्या घरच्यांसाठी, संपूर्ण महाराष्ट्रासाठी. कारण पुढच्या काही मिनिटात त्यांच्या आयुष्याचं शेवटचं पान लिहिलं जाणार होतं. महाबळेश्वर पोलादपूर मार्गावरील आंबेनळी घाट महाराष्ट्रातील सर्वात धोकादायक घाटापैकी एक. एका बाजूला खोल दरी, दुसऱ्या बाजूला काळोख रस्ता, वळणावळणाचा आणि पहाटेचं धुसर वातावरण. स्कॉर्पिओ वेगात घाट उतरू लागली. अचानक एका तीव्र वळणावर चालकाचं नियंत्रण सुटलं आणि काही सेकंदातच ती स्कॉर्पिओ थेट दरीत कोसळली. एकदा, दोनदा, तीनदा गाडी दगडावर आदळत खाली जात होती आणि मग पूर्ण शांतता. फक्त दरीत घुमणारा आवाज आणि काळोख. रात्री जवळच्या गावातील काही लोकांना मोठा आवाज ऐकू आला. सुरुवातीला कुणालाच समजलं नाही, पण जेव्हा लोकांनी मोबाईलच्या टॉर्चने खाली पाहिलं तेव्हा त्यांच्या अंगावर अक्षरशः काटा आला. दरीच्या खोल अंधारात स्कॉर्पिओचा चक्काचूर झालेला भाग दिसत होता. क्षणात पोलीस, रेस्क्यू टीम, स्थानिक गावकरी सगळे घटनास्थळी पोहोचले. पण समस्या एकच होती. दरी खूप खोल होती, अंधार होता आणि खाली जाण्याचा रस्तासुद्धा नव्हता. रेस्क्यू टीम दोऱ्याच्या साहाय्याने खाली उतरू लागली. जसे जसे ते खाली जात होते तसं तसं दृश्य अधिक भीषण होत होतं. कोणाचा मोबाईल तुटलेल्या अवस्थेत पडला होता, कोणाचा शूज, कोणाचं घड्याळ आणि थोडं पुढे गाडीचा पूर्ण चक्काचूर. जे दृश्य त्यांनी पाहिलं ते आयुष्यभर विसरणं अशक्य होतं. 8 तरुण ज्यांच्या चेहऱ्यावर काही तासांपूर्वी हसू होतं ते आता शांत पडले होते. काही अंतरावर विखुरलेले, जणू मृत्यूने एका क्षणात सगळं हिरावून घेतलं होतं. सगळं होताच ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. साताऱ्यातील अनेक घरांमध्ये फोन वाजू लागले. कुणीतरी म्हणत होतं टीव्ही लावा, कुणीतरी रडत ओरडत होतं. नाही, हे खरं असू शकत नाही. एका आईने शेवटचा फोन रात्री केला होता. बाळा, कुठपर्यंत आलास? त्यावर उत्तर आलं, आई, अजून थोडा वेळ लागेल, पोहोचतो. पण तो थोडा वेळ कधीच संपला नाही. आज संपूर्ण महाराष्ट्र एकच प्रश्न विचारतोय, हा अपघात होता की वेग, थकवा, दुर्लक्ष याचा परिणाम? आंबेनळी घाट आधीही अनेक अपघात पाहिलाय, पण प्रत्येक वेळी मरतात ती फक्त माणसं नाहीत, तुटतात ती स्वप्न, उद्ध्वस्त होतात ती कुटुंब. एका क्षणाचा वेग, एका चुकीचं वळण आणि संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त. जर तुम्ही रात्री घाटात प्रवास करत असाल तर वेग कमी ठेवा, थकल्यावर गाडी थांबवा आणि लक्षात ठेवा, घरी कोणीतरी तुमची वाट पाहत असतं. आंबेनळी घाटातील हा अपघात फक्त एक न्यूज नाही, तो प्रत्येकासाठी एक इशारा आहे.